सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर ही भेट होते असेल तर तुम्ही पहिली प्रतिक्रिया काय द्याल? साहेब, भाजप 24 तास राजकारण करणारी पार्टी आहे. सत्तेमध्ये कसं यावं याच्यावर त्यांचं काम चालतं आणि मग सत्ता मिळाल्यानंतर लूटपाट करून मग आपले घर कशी भरता येईल त्याच्यावर काम करणारी पार्टी आहे. दुसऱ्याच्या घरी आग लावणं, दुसऱ्याच्या घरी तोडणं, त्याच्यात बीजेपी एक्सपर्ट आहे. आणि कालपर्यंत राज ठाकरेला हे शिवा घालत होते त्याच्याबद्दलचं, कारण की राज ठाकरेंनी जे ऑपरेशन सिंदूर बद्दलचं काही जी भूमिका मांडली होती त्याच्यावर यांच्यावर ट्रोल करणारी भाजपचीच मंडळी होती. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, महागाईचे दर वाढत चाललेले आहेत, राज्यामध्ये हाहाकार आहे. पण त्याच्यावर मुख्यमंत्र्याजवळ वेळ नाही आणि मुख्यमंत्री आपले पॉलिटिकलच पोळ्या शेकायचं काम करत असेल तर त्याच्यावरती काय फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. अगदीच नाना पटोलेजी, याआधी खरं तर अगदी सकारात्मक वातावरण ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर सुरू होतं. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं हे भेट घेणं म्हणजे एक रणनीती म्हणावी का देवेंद्र फडणवीसांची एकूणच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? तुम्हाला सांगितलं की त्यांचं 24 तास त्यांच्या डोक्यात राजकारण चालतं. सत्ता आणखीन कशी घेता येईल याच्यावर त्यांचं काम चालत राहते आणि ते 24 तास तेच करतात, मोदी जे असतील किंवा फडणवीस जे असतील. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये फार काही चर्चा करावी असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. नाना पटोलेजी, मात्र महायुतीकडून राज ठाकरे यांना पुन्हा एकदा आपल्या सोबत वळवून घेण्यासाठीचे हे प्रयत्न म्हटले जात आहेत. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे. महाविकास आघाडी म्हणून आणि प्रत्येक पक्ष म्हणून तुमच्या सगळ्यांसाठीच त्या महत्त्वाच्या आहेत. मग या फडणवीसांच्या रणनीतीकडे तुम्ही कसं पाहताय आणि महाविकास आघाडी म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने तुम्ही काय नेमका विचार केलाय किंवा काय तुमचं हे असणार आहे? असं या सरकारने किती आपलं जोडतोडचं कार्य केलं तरी काहीच होणार नाही. महाराष्ट्रातली जनता या भ्रष्ट माहिती आणि धोकेबाज माहितीच्या सरकारपासून त्रासलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्यातल्या जनतेने निर्णय केलेला आहे आणि या निवडणुका 4 वर्षानंतर व्हायला निघालेल्या आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा 4 महिन्याच्या आत या निवडणुका घ्याव्यात असा सूचना देऊन सुद्धा या निवडणुकीला आता जे काही यांचं दिसतंय चित्र ते ऑक्टोबरमध्ये निवडणुका करायच्या. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाचंही ऐकायचं नाही, निवडणुका आपल्या सोयीप्रमाणे करायच्या अशा पद्धतीचं एक काम आहे. त्याच्यामुळे तरी सुद्धा हे किती जोडतोड केलं तरी महायुतीला या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हार पत्करावीच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे. नक्कीच. धन्यवाद नाना पटोलेजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. एकूणच